प्रफुल्ल लोढा विरोधात बलात्काराचे 3 गुन्हे, मुंबईत 2 आणि पुण्यात 1 गुन्हा। जुलै महिन्यातच प्रफुल्ल विरोधात गुन्हे कसे? एकनाथ खडसेंनी दाखल केलेल्या गुन्ह्याबाबत संशय। हनी ट्रॅपसह अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी मुंबईतील अंधेरी एमआयडीसी आणि साकीनाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असलेल्या प्रफुल्ल लोढाच्या अडचणी वाढलेल्या आहेत। लोढा विरोधात बलात्कार प्रकरणी आणखी 1 गुन्हा, तर प्रफुल्ल लोढा विरोधात बलात्काराचे 3 गुन्हे आहेत। प्रफुल्ल लोढा विरोधात बलात्काराचे 3 गुन्हे, मुंबईत 2 आणि पुण्यात 1 गुन्हा। तर जुलै महिन्यातच प्रफुल्ल विरोधात गुन्हे कसे, असा सवाल खडसेंनी उपस्थित केलेला आहे। तर मुंबईत 2 आणि पुण्यात 1 गुन्हा, जुलै महिन्यातच प्रफुल्ल विरोधात गुन्हे कसे, असा सवाल यावेळी एकनाथ खडसेंनी उपस्थित केलेला आहे। पाहूयात त्यावरचा स्पेशल रिपोर्ट। प्रफुल्ल लोढा माणसाच्या वेशात नराधम। मुंबई पुण्यात बलात्कार, बाल अत्याचाराचे गुन्हे, गंभीर गुन्ह्यांचा आरोपी महाजनांचा निकटवर्तीय कसा? एक बटन दाबेन आणि देशात खळबळ माजेल अशी धमकी देणारा प्रफुल्ल लोढा हा हिस्ट्री शीटर गुन्हेगार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। प्रफुल्ल लोढावर अनेक गंभीर गुन्हे दाखल असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। 3 जुलै 2025 ला साकीनाका पोलीस ठाण्यात 16 वर्षांची मुलगी आणि तिच्या मैत्रिणीवर अत्याचाराचा गुन्हा आहे। 14 जुलै 2025 ला अंधेरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलीवर बलात्कार, हनी ट्रॅपच्या कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला। 17 जुलै 2025 पुण्याच्या बावधन पोलीस ठाण्यात नोकरीचा आमिष दाखवून महिलेवर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला। पोलीस स्टेशन हद्दीत 17 जुलै रोजी प्रफुल्ल लोढा यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे। सदर गुन्ह्यात तपास चालू आहे। आरोपी सध्या मुंबई पोलिसांच्या एमआयडीसी पोलीस स्टेशनच्या कस्टडीत आहे। आरोपीचं ट्रान्सफर वॉरंट घेऊन आपल्याकडील गुन्ह्यात ट्रान्सफर करून आणण्याची प्रोसेस चालू आहे। लोढावर एकामागून एक दाखल झालेल्या गुन्ह्यांबाबत विरोधकांना संशय आहे। लोढावर गंभीर कलमांतर्गत गुन्हे दाखल होण्यासाठी जुलै महिन्यात सापडला का, असा सवाल एकनाथ खडसेंनी केला। कसं काय झालं की या जुलै महिन्यामध्ये त्याच्यावर 3 गुन्हे दाखल होत आहे, कारण तो अजून यांना ते त्याच्याकडे असलेली सीडी वगैरे द्यायला तयार नाही आणि तो देत नाही, म्हणून याच्यावर असे गुन्हे दाखल करतात। त्याने केलं असेल तर तो भोगेल। त्या संदर्भामध्ये तुम्हाला मुलींच्या महिलांच्या संदर्भात असेल तर त्या फाशीच लागेल आणि दिलीच पाहिजे। परंतु या ठिकाणी याच एकाच महिन्यात असं काय झालं, जेव्हा सेक्स स्कॅन्डलचा विषय यायला लागला, आपल्या काय म्हणतात हनी ट्रॅपचा विषय यायला लागला, तेव्हा जसे कसे काय गुन्हे दाखल व्हायला लागले। प्रफुल्ल लोढाबाबत गिरीश महाजनांनी पुन्हा स्पष्टीकरण दिलं। प्रफुल्ल लोढासारखे अनेक जण आपल्या सोबत फोटो काढतात। प्रत्येक फोटो काढणारा आपला कार्यकर्ता कसा म्हणता येईल, असा सवाल गिरीश महाजनांनी केला। एवढंच नव्हे तर प्रफुल्ल लोढा हा वंचितचा उमेदवार असल्याचा नवा दावाही त्यांनी केला। 10 वर्षापूर्वी त्याचा माझा फोटो होता, तो फोटोला घेऊन त्यांनी हनी ट्रॅप, सेक्स चॅनल काय नवीन आपले विचार त्या ठिकाणी मांडले। केवढं तोडसूक घेतलं का, तर म्हणजे तुमचा फोटो त्याच्याबरोबर। मी सर्व नेत्यांचे फोटो तुम्हाला दाखवले। सर्वच राजकीय पक्षामध्ये त्याचा प्रवास झालेला आहे। सगळ्या पक्षात 10 पक्षात तो फिरून आलेला आहे आणि तो मी असं म्हणेल की तो नशा करतो, वाटेल तसं बरडतो, हे आपण बघितलेलं आहे। प्रफुल्ल लोढा छोटा मासा असून मोठा मासा मंत्रिमंडळात असल्याचा खळबळजनक आरोप संजय राऊतांनी केला। प्रफुल्ल लोढावरती आता पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, बावधन मध्ये, आता मुंबईमध्ये करण्यात आला होता, आता पुण्याच्या पोलिसांनी। प्रफुल्ल लोढा हा एक छोटा मासा आहे, मोठा मासा मंत्रिमंडळात आहे। प्रफुल्ल लोढा विरोधात एकामागून एक गुन्हे दाखल होणं, विरोधकांनी सातत्यानं हनी ट्रॅपचे आरोप करणं हे वरवर दिसतंय तसं काही नाहीये। प्रफुल्ल लोढाकडे अनेक गुपित आहेत का, प्रफुल्ल लोढाकडे काही पुरावे आहेत का, अशी चर्चा या निमित्तानं संपूर्ण राज्यात सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।